Welcome student. Welcome student. We start new point chemical equation. Let us first look at chemical reaction in the activity 2. A colorless solution of zinc sulfate is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate CuSO4. This chemical reaction can be written in brief as follows in word: aqueous solution of copper sulfate plus zinc dust. It comes from aqueous solution of zinc sulfate plus copper. This is equation number 1. बघा, या ठिकाणी आज आपण रासायनिक समीकरणे म्हणजेच केमिकल इक्वेशन च्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. प्रथम एका रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी आपण पाहू. आपण याच्या अगोदर कृती नंबर 2 मध्ये कॉपर सल्फेटच्या CuSO4च्या निळ्या रंगाच्या द्रावणात जास्ताची पूड झिंक डस्ट घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे आपल्याला या ठिकाणी शब्दाच्या स्वरूपामध्ये संक्षिप्त रूपात मांडता येते. ती कशी बघा. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण. इथं कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी च्या पासून आपल्याला मिळतं झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. हे आपल्याला शब्दाच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारे मांडता येतं. एखादी रासायनिक अभिक्रिया ज्यावेळेस होते त्यावेळेस तिला शब्दाच्या स्वरूपात कसं मांडायचं? कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी च्यापासून आपल्याला मिळतं झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. This is a simple way of representing a chemical reaction in words is called a word equation. The simple way to representing a chemical reaction in words is called a word equation. अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण असे म्हणतात. A word equation can be written in a further condensed form by using chemical formulae as follows. बघा, या ठिकाणी हेच शाब्दिक समीकरण या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये रासायनिक सूत्राचा वापर करून आपल्याला लिहिता येऊ शकतं. हे असं: कॉपर सल्फेट प्लस झिंक. इट्स कम फ्रॉम झिंक सल्फेट प्लस कॉपर इज इक्वेशन नंबर 2. बघा, या ठिकाणी कॉपर सल्फेट
अधिक जास्त, कॉपर सल्फेट अधिक जास्त. च्यापासून आपल्याला मिळतं झिंक सल्फेट अधिक कॉपर. हे आपल्याला रासायनिक सूत्राच्या आधारे लिहिता येतं. कॉपर सल्फेटचं सूत्र जे आहे CuSO4. जस्ताची संज्ञा आहे Zn. झिंक सल्फेटचं सूत्र म्हणजे नाव म्हणजे सूत्र जे आहे ZnSO4 आहे आणि तांब्याची संज्ञा आहे Cu. द रिप्रेझेंटेशन of a chemical reaction, the representation of a chemical reaction in a condensed form using chemical formulae is called as a chemical equation. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. In the above equation, copper sulfate, CuSO4 and zinc are the reactants. बघा या ठिकाणी वरील समीकरणामध्ये कॉपर सल्फेट आणि जस्त हे अभिक्रियाकारक आहेत. कॉपर सल्फेट अँड झिंक इज रिॲक्टंट्स म्हणजे अभिक्रियाकारक हे आहेत. The react with each other to form copper particles and a solution of the colorless zinc sulfate as a product having totally different properties. The ionic bond in the reaction copper sulfate breaks and the ionic bond in the product zinc sulfate is formed during the reaction. बघा या ठिकाणी काय घडतं की याच्यात तर तुम्हाला माहीत आहे कॉपर सल्फेट आणि जस्त हे अभिक्रियाकारके आहेत. अभिक्रियाकारके म्हणजे ज्या दोन पदार्थामध्ये किंवा दोन किंवा अधिक पदार्थामध्ये रासायनिक अभिक्रिया होते त्या पदार्थांना आपण काय म्हणायचं रिॲक्टंट्स अभिक्रियाकारके असं म्हणायचं. त्यांची एकमेकावर रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेले तांब्याचे कण व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण ZnSO4 ही उत्पादिते तयार होतात. अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट ह्या अभिक्रियाकारकामधील आयनिक बंधाचं विभाजन होते आणि तसेच झिंक सल्फेट या उत्पादितातील रासायनिक बंध अभिक्रिया होऊन तयार होतो. म्हणजे पहिल्या संयुगातील आयनिक बंध तुटतो आणि दुसऱ्या संयुगामध्ये दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर आयनिक बंध स्थापन होऊन नवीन संयुग त्या ठिकाणी तयार होतं. आता आपण या ठिकाणी रासायनिक समीकरणाचं लेखन कसं करायचं आहे त्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या वापरायच्यात हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. रायटिंग ए केमिकल इक्वेशन. लेट अस नाउ सी द कन्व्हेन्शन फॉलोड व्हाईल रायटिंग ए केमिकल इक्वेशन. one is in a chemical equation the reactants are written on the left hand side while the product on a right hand side. बघा या ठिकाणी रासायनिक समीकरण लिहित असताना किंवा लेखन करत असताना काही या ठिकाणी कन्व्हेन्शन्स काही संकेत या ठिकाणी पाळायचे. त्याचा पहिला संकेत जो आहे
रासायनिक समीकरण लिहित असताना अभिक्रियाकारके म्हणजे रिॲक्टंट्स हे दोन, हे अभिक्रियाकारके डाव्या साईडला द्यायचे. कोणत्या साईडला? डाव्या साईडला. तर उत्पादिते झिंक सल्फेट आणि कॉपर हे उजव्या साईडला लिहायचे. कोणत्या साईडला? उजव्या साईडला लिहायचं. An arrow heading towards the product is drawn in between them. This arrow indicates the direction of the reaction. बघा या ठिकाणी अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. सेकंड इज इफ द रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर टू ऑर मोर दे आर लिंक्ड with a plus sign in the between them. For example, in the equation 2, a plus sign is drawn in between the reactants copper sulfate and zinc. Similarly, a plus sign is drawn in between the product zinc sulfate and copper. बघा या ठिकाणी जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. या ठिकाणी हे दोन आहेत, या ठिकाणी कॉपर सल्फेट आणि झिंक, तर इथं अधिक चिन्ह आपण या ठिकाणी दिलेलं आहे. अजून जर या ठिकाणी एखादं मूलद्रव्य ॲड केलं परत त्या ठिकाणी अधिक चिन्ह त्या ठिकाणी वापरायचं. त्याचप्रमाणे उत्पादिते जे असतात याच्यातसुद्धा हे पहा इथं दोन उत्पादिते या ठिकाणी मिळालेत, झिंक सल्फेट आणि कॉपर. तर या ठिकाणी अधिक चिन्ह आपण या ठिकाणी दोन्हीच्या मध्ये दिलेलं आहे. जर याच्यापेक्षा जास्त अजून असतील तर परत त्या ठिकाणी अधिक चिन्ह लिहून ते सूत्र किंवा संज्ञा त्या ठिकाणी लिहायची. टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट्स आर इंडिकेट इन द इक्वेशन. देअर गॅसेस, liquids and solid states are indicated by writing the letters G, L and S. G means gas, S means solid, L means liquid, respectively in the brackets. Moreover, if the product is gaseous state, instead of G, it can be indicated by a arrow is upward direction. अशा प्रकारे pointing upwards. If the product formed is instead of gas, it can indicate by the arrow is upward direction. If the product formed is a insoluble solid in the form of precipitate, then instead of S, it can be indicated by an insoluble solids. If the product formed is an insoluble state in the form of precipitate, then instead of S, it can be indicated by arrow downward direction pointing downwards. जर खालच्या दिशेने असं असेल तर त्या ठिकाणी अवक्षेप शिल्लक राहिला असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, लिहू शकतो. When reactants and product are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state in bracket AQ. In bracket AQ, aqueous solution soluble in water. This state of indicate by putting the letter aqueous in brackets after their formula. Thus the reaction equation 2 is written as equation 3 shown in below. Copper sulfate in bracket aqueous solution plus
just in a solid state. Acid means solid state. It can it from it comes from zinc sulfate in bracket aqueous solution. Aqueous solution means soluble in water plus copper in bracket solid. Yes, solid. बघा या ठिकाणी रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या ज्या स्थिती आहेत, भौतिक अवस्था ज्या आहेत, हे समीकरणाच्या त्या सूत्राच्या किंवा संज्ञेच्या खाली त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी वायुरूप अवस्था, द्रवरूप अवस्था आणि स्थायीरूप अवस्था अनुक्रमे आपणास त्या ठिकाणी वायुरूप अवस्था असेल तर त्या ठिकाणी कंसामध्ये जी असं लिहायचं गॅसेस स्टेट. जर त्या ठिकाणी लिक्विड अवस्था असेल, द्रव अवस्था असेल तर या ठिकाणी कंसामध्ये एल लिहायचं. आणि जर त्या अभिक्रियाकारकाची किंवा उत्पादितेची अवस्था घन अवस्था असेल तर त्याला सॉलिड म्हणायचं, कंसात यस लिहायचं. तर असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. तसंच त्या ठिकाणी जीच्या ऐवजी जी म्हणजे गॅसच्या ऐवजी आपण असा बाण त्या ठिकाणी काढू शकतो. आणि जर यसच्या ऐवजी खालच्या दिशेने बाण असा आपण जर काढला तर अवक्षेप शिल्लक राहिला, अवक्षेप स्थायीरूप, तो असं खालच्या दिशेने बाण काढायचा. आणि जर वायू अवस्था असेल तर आपण असा बाण त्या ठिकाणी काढू शकतो वरच्या दिशेने. पुन्हा या ठिकाणी त्या ठिकाणी जर पाण्यातील द्रावण असेल, ते जर अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते पाण्याच्या द्रावणाच्या रूपात, पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण असं म्हणतात. ते AQ अक्वायस सोल्युशन च्या बाजूला, त्या संयुगाच्या बाजूला कंसामध्ये AQ म्हणजे काय, अक्वायस सोल्युशन, पाण्यातील द्रावण असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी हे दाखवलेलं आहे एक उदाहरण. कॉपर सल्फेट इज aqueous solution plus zinc is solid. It comes from zinc sulfate is aqueous solution AQ and copper in solid state. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो कॉपर सल्फेट हे पाण्यातील द्रावण आहे आणि त्याच्याबरोबर जास्ताची अभिक्रिया झाली, त्यापासून आपल्याला झिंक सल्फेट हे पाण्यातील द्रावण आणि कॉपरचे कण त्या ठिकाणी आपणास त्या ठिकाणी मिळतात. Fourth convention is when heat is to be given from outside to bring about a reaction. It is indicated by the sign delta written above the arrow that indicate the direction of the reaction. For example, the reaction in which slaked lime is formed on a heating limestone is written as follows: calcium carbonate, it comes from arrow on a delta sign. It's come from calcium oxide, state is a solid, and carbon dioxide. बघा या ठिकाणी जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडत असताना त्या ठिकाणी बाहेरून उष्णता द्यावी लागत असेल तर, रासायनिक अभिक्रिया होत असताना बाहेरून उष्णता द्यावी लागत असेल तर बाणाच्या वर
या ठिकाणी हा बाण आहे. या बाणाच्या वर डेल्टा हे त्रिकोण असा काढला असता असं समजायचं की आपण त्या रिॲक्शनला उष्णता आपण दिलेली आहे. त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी तयार होते. सिमिलरली the fact that heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. Copper sulfate state is aqueous solution plus zinc state is solid. It comes from zinc sulfate is aqueous solution and copper in solid state plus heat. बघा या ठिकाणी कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जास्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होऊन उष्णता बाहेर पडते. हे आपल्याला आत्ताच मी सांगितलेल्या या सूत्रावरून आपल्याला लक्षात येतं. हे त्रिकोण चिन्ह जे आहे हे काय दर्शवतं? या अभिक्रियेला उष्णता दिलेली आहे किंवा देत आहोत. हे बाणाच्या वरील असा हा बाणाच्या वरी जर हे त्रिकोणी चिन्ह असेल तर समजायचं त्या रासायनिक अभिक्रियेला उष्णता देत आहोत. Five statement. It is necessary to fulfill certain conditions like a specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reactions. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, the reaction of vegetable oil takes place at the temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of the nickel catalyst, and its written as follows. Vegetable oil in liquid state plus H2 gas state in arrow upward 60 degrees Celsius and down nickel catalyst. It comes from वनस्पती घी in a solid state. बघा या ठिकाणी काही अभिक्रिया घडून येण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटीची पूर्तता होणे आवश्यक असते. म्हणजे काही याला विशिष्ट तापमानावर ती अभिक्रिया वेगानं घडू शकते किंवा जसं की विशिष्ट दाब, जसं आपण प्रेशर कुकरमध्ये भात, डाळ, भाजी लवकर शिजते कारण त्या ठिकाणी दाब असतो आणि तेच आपण जर पातेल्यामध्ये शिजवलं तर वेळ लागतो आणि गॅस जास्त लागतो. त्यामुळं या ठिकाणी काही विशिष्ट अभिक्रिया घडून येण्यासाठी त्याचप्रमाणे त्याला विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब आणि उत्प्रेरक म्हणजे एखाद्या पदार्थाची केवळ उपस्थिती जरी असली तरी त्या ठिकाणी ती अभिक्रिया वेगानं घडते. आता सध्या फळं जे पिकवले जातात कार्बाईडचं केमिकल वापरून एक डब्बा ज्या ठिकाणी फळं ठेवलेली असतात त्या ठिकाणी तो डब्बा ठेवून द्यायचा. त्यामुळं फळं जे आहेत म्हणजे पिकत नाहीत बरोबर, पण रंग पिवळा आला की आपल्याला पिकल्यासारखे भासतात. म्हणजे बरोबर पिकत नाहीत, ते नॅचरली पिकत नाहीत, पण ते पटकन जे 8-10 दिवस लागतात तीच प्रक्रिया व्हायला त्यांना फक्त
एका दिवसात किंवा 2 दिवसामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे केवळ उपस्थितीमुळं रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, तो म्हणजे काय, उत्प्रेरक. इत्यादी अटींची पूर्तता होणं आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वरी, अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली त्या ठिकाणी दर्शवले जातात. उदाहरणार्थ या ठिकाणी वनस्पती तेल आणि हायड्रोजन वायू यांच्यात रासायनिक अभिक्रिया झाली असता वनस्पती तूप तयार होतं. पण हे जर लवकर घडवायचं असेल तर 60°C तापमान मेंटेन ठेवायचं आणि निकेलची भुकटी किंवा निकेल हा जो मूलद्रव्य आहे ते त्या ठिकाणी ठेवायचं. तर ही अभिक्रिया वेगानं घडते, उष्णता कमी लागते आपल्याला त्याच्यामुळं. स्पेशल या ठिकाणी इन्फॉर्मेशन or names of reactants or products are written below their formulae. For example, copper on reaction with concentrated nitric acid gives reddish color poisonous nitrogen dioxide gas. This reaction here, copper plus 4HNO3 nitric acid, aqueous solution. Nitric acid is aqueous solution. And concentrated solution. It's come from copper nitrate, aqueous solution, and nitrogen dioxide vayu gas, nitrogen dioxide gas plus water. एवढे प्रोडक्ट या ठिकाणी मिळतात. जर या ठिकाणी कॉपर आणि नायट्रिक ॲसिडची अभिक्रिया झाली असता कॉपर नायट्रेट नायट्रोजन गॅस आणि पाणी या ठिकाणी तयार होते. However, on reaction with a dilute nitric acid, the product formed is a nitric oxide gas. However, on reaction with the dilute nitric acid, the product formed is a nitric dioxide gas. Copper plus nitric acid, condition is dilute. It comes from copper nitrate is aqueous solution plus nitrogen oxide gas plus water. बघा या ठिकाणी तांब्याची म्हणजे कॉपरची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड हा वायू तयार होतो. कॉपर प्लस नायट्रिक ॲसिड, इट्स कम फ्रॉम कॉपर नायट्रेट अँड नायट्रिक ऑक्साईड गॅस वायू प्लस वाटर. बघा या ठिकाणी कॉपर आणि नायट्रिक ॲसिडची अभिक्रिया होऊन त्यापासून कॉपर नायट्रेट आणि नायट्रिक ऑक्साईड वायू 2NO आणि पाणी H2O तयार होते.
ट्राय दिस, करून पहा. Apparatus is a test tube, conical flask, balance, etc. Chemical is a sodium chloride and silver nitrate. बघा या ठिकाणी साहित्य परीक्षा नळी, शंकुपात्र, तराजू आणि रासायनिक पदार्थ सोडियम क्लोराईड, सिल्वर नायट्रेट यांची द्रावणं घ्यायला सांगितलेली आहेत. हे करून पाहायला सांगितलेलं आपल्याला. द रिॲक्शन ऑफ सोडियम क्लोराईड विथ सिल्वर नायट्रेट, सोडियम क्लोराईड व सिल्वर नायट्रेटची अभिक्रिया. इथं प्रोसिजर दिलेली आहे, प्रोसिजर दिलेली या ठिकाणी कृती सांगितलेली आहे. टेक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन ए कोनिकल फ्लास्क. टेक ए सोडियम क्लोराईड solution in a conical flask and silver nitrate solution in the test tube. बघा या ठिकाणी सोडियम क्लोराईड जे आहे त्याचं सोल्युशन या कोनिकल फ्लास्कमध्ये घ्यायचं आहे. या ठिकाणी घेतलेलं आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे NaClचं द्रावण तिथं घ्यायचं आहे, शंकुपात्रामध्ये घ्यायचं. हे शंकुपात्र आहे काचेचं. व सिल्वर नायट्रेट AgNO3 याचं द्रावण या टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. टाय ए थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट केअरफुली इन टू द कोनिकल फ्लास्क. मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग ए रबर कॉर्क. बघा परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडा. परीक्षा नळीला दोरा बांधायचा काळजीपूर्वक आणि इन्सर्ट करायची कोनिकल फ्लास्कमध्ये, शंकुपात्रामध्ये. आणि मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग ए रबर कॉक. एक रबरी बूस लावून हवा बंद करायचं आहे. वे द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ बॅलन्स. बघा शंकुपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करायचं. नाव टिल्ट द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ द सोल्युशन इन द कोनिकल फ्लास्क. आता शंकुपात्र तिरकं करून परीक्षा नळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणात मिसळा. सी द डायग्राम, सेकंड डायग्राम. वे द कोनिकल फ्लास्क अगेन. पुन्हा ही प्रक्रिया केल्यानंतर परत त्याला काय करायचं, त्या शंकुपात्राला त्या वजन काट्यावर ठेवायचं आणि वजन मोजायचं. विच चेंज डिड यू फाईंड. तुम्हाला कोणते बदल आढळले. डिड एनी इनसॉल्युबल सबस्टन्स फॉर्म. एखाद्या अविद्राव्य पदार्थ तयार झालं का. वाज देअर एनी चेंजेस इन द वेट. वजनामध्ये काय बदल झाला का. ए वर्ड इक्वेशन इज रिटर्न फॉर द अबोव ॲक्टिव्हिटी हाय शोन इन बिलो. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल पहिला जो प्रश्न आहे, या ठिकाणी कलर चेंज झालेला आहे. पुन्हा त्या ठिकाणी दुसरा एक पदार्थ या ठिकाणी तयार झालेला आहे. त्या ठिकाणी सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार झालेत. पुन्हा तिसरा जो क्वेश्चन आहे तो कोणता आहे, वजनामध्ये काय बदल झाला का. जर तुम्ही दोन्ही डायग्राम केअरफुली जर बघितल्या तर दोन्हीचे जे वेट आहेत बिफोर 300.23 ग्रॅम
आणि आफ्टर वजन केल्यानंतर बघा वेट किती आहे 300.23 ग्रॅम म्हणजे वेट सारखं आहे, वजन सारखं आहे. मग या ठिकाणी वजनामध्ये काय बदल झाला का? नाही झाला. द रिॲक्शन ऑफ सोडियम क्लोराईड विथ सिल्वर नायट्रेट, डू यू नो सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन द वॉटर्स इंक. बघा सिल्वर नायट्रेट AgNO3 जे आहे याचा वापर मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. तर फाइंड आउट तुमच्यासाठी काही प्रश्न या ठिकाणी. व्हॉट आर द अदर युजेस ऑफ सिल्वर नायट्रेट इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये सिल्वर नायट्रेटचे कोणकोणते इतर उपयोग आहेत हे तुम्ही शोधून काढायचे. Next point is balancing a chemical equation. रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे हा मुद्दा आहे नंतरचा. आपण आता नंतरच्या तासिकेमध्ये बघू आपण. विद्यार्थी मित्रो, मी शिकवत असताना जवळ पुस्तक, विज्ञानचं पुस्तक घ्यायचं आहे. जो भाग मी शिकवत आहे त्या भागाचं विज्ञानचं पुस्तक घ्यायचं आहे, वही आणि पेन घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये नोट करत जायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. आपण